या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे भगवती आई साहेबांचा लक्ष्मी मातेचा भंडारा आणि त्या भंडाऱ्याचं आयोजन हरिवती परायण संजय महाराज मुंडे एवं गुरुमाय उज्ज्वलताई मुंडे यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये या भंडाऱ्याच्या उत्सवाची तयारी आहे। आणि या भंडाऱ्याच्या निमित्तानं मुंडे परिवारांच्या वतीनं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा सदुसंत मायबापांचं दर्शन पवित्र लक्ष्मी आईच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली। त्याबद्दल प्रथमतः मुंडे परिवारांचे धन्यवाद। दुःख झालं की मनुष्य भगवंताचा धावा करतो आणि त्या दुःखाची निवृत्ती व्हावी आणि सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून मनुष्य धडपड करतो। तर त्या न्यायाप्रमाणे तुकोबारा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी म्हणून भगवंताकडं आईच्या रूपकानं मागणी मागतात। धाव घाली आई, ए आई खूप अंत पाहिलास, तू आता माझा अंत पाहू नकोस, लवकरात लवकर तू माझ्याकडे धावून ये आणि माझ्या अंतःकरणातलं जे दुःख आहे या दुःखाची तू निवृत्ती कर। म्हणून तुकोबाराय भगवंताला आई म्हणतात। धाव घाली आई आता पाहतीस काही, ए आई किती अंत पाहणार आहेस? हा अंत पाहत असताना माझ्या अंतःकरणामध्ये आता धीर धरवत नाही, धीर नाही माझे पोटी। माणसाला सहन होत नसलं ना, माणसं म्हणतात आता डोक्याच्या वर गेलं, आता सहन शक्तीच्या पलीकडे गेलेला आहे। म्हणून तुकोबाराय त्या भगवंताकडे विनंती करतात, धीर नाही माझी पोटी, झालो वियोगे हिमपुटी। देवा लवकर ये आणि तुझा हा विरह जो आहे ना, या विरहामुळे अंतःकरणामध्ये दुःख आहे। आणि मग तुकोबाराय पुढे सांगतात, करावी शीतळ बहु झाली हळहळ। देवा तू लवकर माझ्याकडे ये आणि माझे अंतःकरण शांत कर, कारण या जन्ममानाच्या दुःखामध्ये मी अनेक वर्ष त्रास भोगलेला आहे। या जन्म मरणाच्या दुःखातून माझी निवृत्ती कर। तुकोबारांना संसारातलं दुःख मुळीच नव्हतं आणि जर संसारातलं दुःख तुकोबारांना असतं तर देवाकडे विनंती किंवा देवाकडे मागणीच केली नसती। आपण संसारातल्या दुःखासाठी देवाकडे जातो, मग तुकाराम महाराजांना दुःख होतं कोणतं? बहु झाली हळहळ। या जगामध्ये निवारण करणारा एक भगवान परमात्मा आहे। म्हणून संतांनी गोड वर्णन केलं की आपल्या अंतःकरणामध्ये सुख असो अथवा दुःख असो, फक्त आणि फक्त ते देवाकडे भगवंताकडे व्यक्त करावं। आपण एखादा जवळचा आहे, मित्र आहे म्हणून त्याच्यापाशी आपल्या अंतःकरण मोकळं करतो। आपल्याकडे व्यवहारामध्ये एक म्हण आहे बघा, सुख असो अथवा दुःख असो कुठेतरी काय करावं लागतं महाराज? मन मोकळं करावं लागतं म्हणतात माणसं। पण मोकळं करत असताना ते आपल्याला कधी मोकळं करतील याचाही विचार करावा लागते। कारण का बऱ्याच वेळेस असं घडतं, आपण आपलं म्हणून अंतःकरण मोकळं करतो, आपल्या दुःखाची मध्ये काहीतरी तो
मदत करेल म्हणून त्याच्यापाशी आपण दुःख व्यक्त करतो, पण अंतःकरणामध्ये त्याला आनंद वाटतो. बरं झालं, असंच व्हायला पाहिजे होतं. आणि तो दुःख ऐकत असताना आपल्या बरोबर रडू लागतो आणि आपण उठून गेलं की जगाला सांगत फिरतो. म्हणून व्यक्त जर करायचं असेल तर ते भगवंताकडे व्यक्त करा. कुणीही तुमच्या दुःखाचं निराकरण करणार नाही. मग आपण देवाकडे दुःख सांगतो. संसारातली शारीरिक व्याधी झाली, घरामध्ये अनंत अडचणी आल्या की मग आपल्याला अडचण येते आई साहेबांची. चला आपण गुरुमाईंना काय करू, मार्ग विचारू. खरं सांगा बरं, आतापर्यंत शरीराच्या सुखासाठी धडपड केली का जीवाच्या सुखासाठी धडपड केली? आतापर्यंत आईकडे जेवढे काही आले, शारीरिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि शरीराला सुख मिळावं म्हणून आले का जीवाला सुख मिळावं म्हणून आले? बोला ना. शरीराला सुख मिळावं, जीवाच्या सुखाचा इथं कुणाला विचारच पडलेला नाही. पण साधू संतांनी शरीराचा कधीही विचार केला नाही, जीवाचा विचार केला. जीव दुःख भोगतो आणि या जीवाच्या दुःखाची निवृत्ती करायची. म्हणून भगवंताकडं आईच्या रूपानं पाहून भगवंताला विनंती करतात. तुकाराम महाराजांना संसारात अनंत दुःख होते. संसारातली दुःख जर पाहायची असेल तुकाराम महाराजांच्या तर नीट ऐका. तुकोबारांच्या जीवनामध्ये 65 लाखाची जहागिरी तुकोबारांनी समाजाला वाटून टाकली दुष्काळ पडल्यावर. किती? 65 लाखाची जहागिरी. आणि एवढी परिस्थिती वाईट झाली आणि त्याच दुष्काळामध्ये तुकोबारांची बायको आणि मुलगा अन्न करून मेले. पुढे तुकोबारांचं दुसरं लग्न झालं. पुन्हा संसाराचा तुकोबारांवर भार आला आणि प्रपंच करत असताना तुकोबारांचं लक्ष भगवंताच्या नामसाधनेमध्ये जाऊ लागलं. पण कुटुंब चालवायचं म्हटलं तर काहीतरी व्यवहार करावा लागतो. तर त्या न्यायाप्रमाणे तुकोबारांनी बरेच व्यापार केले, पण सगळ्या लोकांनी तुकोबारांना फसवलं. आताच फसवतात असं नाही, त्याही काळात तुकाराम महाराजांना फसवलं. बाबा ऐका, तुकोबारांनी कधी कधी फसवलं. तुकोबारांनी गुळाचाही व्यापार केला, तुकोबारांनी मिरच्याचा व्यापार केला. तुकोबाराय थोडस पलीकडल्या कोकण भागामध्ये जायचे. पलीकडे बैलावर ते मिरच्या लादल्या आणि मिरच्या घेऊन तुकाराम महाराज व्यापार करायला गेले. वैराग्यवान संत कशाला म्हणतात नीट ऐका. कारण तुकोबारांसारखं वैराग्य जगामध्ये दुसरं कोणत्याही संतांकडे नव्हतं. व्यापार करायला तुकोबाराय गेले, पण त्यांचं लक्ष व्यापारावर असेल तर व्यापार होईल ना. व्यापारासाठी मिरच्या त्या गावाच्या मंदिरासमोर ओटा होता, त्या ओट्यावर ते दुकान थाटलं आणि तुकाराम महाराज बसले. पण बसल्याच्या नंतर आपण कशासाठी आलो हेच त्यांच्या डोक्यात नाही. आणि मग एकच त्यांचं सुरू, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवंताचं अखंड नामचिंतन आहे. आणि नामचिंतन असल्यामुळे येणारे जाणारे गिराईक पाहायचे आणि विचारायचे, महाराज मिरच्या कशा दिल्या? आता कशा दिल्या हे पुन्हा सांगावं लागेल. महाराज ज्यांचं माल आहे त्यांना भाव द्यास ठरवावं लागेल. महाराजांनी सांगितलं, आणल्या तशा दिल्या. कशा दिल्या? जशा आणल्या तशा दिल्या. आता ते गिराईक होते म्हणले, अहो महाराज म्हणले असं काय वेळेसारखं करते, सांगा ना भावा. नाही म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतंय ना त्या भावात घेऊन जा. आता ते काय वारकरी नव्हते माळकरी नव्हते. अरे म्हणजे बरं झालं सकाळी सकाळी आपल्याला. आणि मग त्याने विचार केला, लातूरला मिरच्या त्या काळामध्ये 10 रुपये किलो असतील, 5 रुपये किलो असतील. म्हणजे आपण पाडून मागायचं. कारण माणसं काय करतात, दुकानात गेलं का जेवढी किंमत ठरवली तिथं घासाघास करत नाही. पण दारात आलं का त्याला काय करतात, ते काय करतात बोला ना.
त्यानं जर 10 रुपये मिळत, 3 रुपयाला मिळायला लागले 10 रुपये कुठं, दुकानात 12 देते. बरोबर आहे का? खरं सांगा बरं, आपण शेतकऱ्याचा माल आल्याच्या नंतर किंवा भाजी आल्याच्या नंतर आपण किती कोशिश करतो. 5 रुपयाची पेंडी 3 रुपयाला द्या, 3 रुपये सांगितलं तर 2 रुपयाला द्या. ठेवायचं गुण म्हणते फुकटच आहे. आणि शेतकऱ्यासारखं मन मोठं कुणाचं नाही बरं का जगात. कुणासोबतही मैत्री करा, कुणासोबतही मैत्री करा. एखाद्या मोठ्या व्यापाऱ्यासोबत मैत्री करा, पण त्याच्या घरून तुम्हाला एक कण सुद्धा भेटणार नाही. पण शेतकऱ्याच्या घरी जा, तुमची पिशवी रिकामी येणार नाही. जो सीझन असेल ते भरूनच देणार. अंदा घेऊ शेतकऱ्यासारखं मन कुणाचं मोठं नाही, म्हणून त्याला राजा म्हणते. तर नीट लक्षात घ्या. आपण घासाघास करतो तसं तिथं घासाघास सोडून जाईल. लातूरमध्ये 5 रुपये किलो भाव आहे. आपण म्हणजे पाडून मागावा, देते का बघू. आणि मग म्हणजे 3 रुपये किलो न द्या. आता मला सांगा, लातूर मार्केटमध्ये 50 किलोमीटरहून 5 रुपये किलोने घेऊन जाते आणि गावात आल्यावर 3 रुपये किलो मागितले. महाराज म्हणले घेऊन जा. त्यांना काय न्या म्हणले, बरं द्या म्हणले महाराज 5 किलो मिरच्या. 5 किलो मिरच्या द्या म्हटल्याबरोबर 3 रुपयाचा भाव ठरला. आणि महाराजांनी सांगितलं मोजून घ्या, तुम्हीच घ्या म्हणले मोजून. आणि महाराज म्हटले भजन परत. आता मोजून घेणारा काय हिशोबत होता का? त्यानं म्हणला एकतर भाव पाडून मागितला आणि पुन्हा माप आपल्याच हातात आहे. त्यानं ते काटा जे असा ताणून धरला, ते किलोने मिरच्या मोजित होतं. त्याला मिरच्या किती घ्यायच्या होत्या बाबा? 5 किलो. त्यानं एका मापाखाली अर्धा किलो मिरची जास्त आणली. ते काटाच हालू दिला गेले, असं ताणून धरला काटा. आणि 5 किलोच्या ऐवजी 7.5 ते 8 किलोचं गाठोडच बांधलं. आणि म्हणलं महाराज हे गटुडं तुमच्या जवळ राहू द्या. म्हणजे का? गडबडीमध्ये काय झालं म्हणजे कपडे बदलले आणि पैसे दुसऱ्या खिशात राहिले. मी परत घरी जातो आणि पैसे घेऊन येतो, तुमचे पैसे देतो आणि गटुडं घेऊन जातो. महाराज म्हणजे असं करा, गटुडं घेऊन जा, गटुडं ठेवून पैसे घेऊन या. हे म्हणलं जय हरी, जातो घरी, बसा तुम्ही इथंच आता हरी हरी. आणि त्यानं गटुडं उचललं गेलं ना. आणि ते विचार करत होते, मिरच्या घेताना डोळे उघडे नव्हते, भाव ठरविताना मला बघितलं नाही, मी काय कपडे घातले हेही पाहिलं नाही, माझं नाव विचारलं नाही, मग मी परत आलो काय आणि घेतलं 7.5-8 किलोचं गटुडं गेलं घरी. बायकोन म्हणली एवढे मिरच्या कशाला आणल्या? मिरची लागतच आपल्याला 2-2.5 किलो. एवढे म्हणलं तुला काय करायचंय म्हणलं, ते बगीला 1 किलो भर आणि फेकीला 1 किलो भर, खात्यात पोळी बी म्हणलं आपल्या मिरच्या. अहो म्हणली पैसे आम्हाला दिलेत पुन्हा पैसे. तरी बायको चांगली होती बरं का. ती म्हणली माय लोकांचं आकलत खाऊन लागते. माता मावल्या खूप सज्जन असतात बरं का. बरेच वेळेस नवऱ्याला म्हणतात लोकांचं आकलत खाणं. आणि तुम्ही जर म्हणलं येऊ द्या, मग येऊ देते. पण सांगायचं नको, काही गरज नाही. त्या बाईनं म्हणली नका काय करायचं. ते म्हणलं बसू ग तुला काय करायचे. ते गेलं की बाबा तिकडं तसंच शेतात 4 वाजेपर्यंत कोबरांच्या सगळे मिरच्या विकले. आता मला सांगा वाऱ्यासारखी बातमी पसरली की गावात. भाव ठरवी ना, कोण आले ते महाराज बघ ना विचारीना गेलं, पैसे मागायला गेले आणि 4 वाजता सगळे पोते विकायला झाले. तुकोबरांनी पाहिलं मिरच्या सगळ्या संपल्या, सगळं सामान गुंडाळलं. आणि तुकोबराय वाट बघू लागली, आता पैसे येतील मग पैसे येतील, आता पैसे येतील मग पैसे येतील. आता येणारे असते तर सकाळी 8 वाजता गेलेले 4 वाजता माघारी आले नसते. 4 वाजता तुकोबरांनी ठरवलं, परत कोणी आलं नाही. भगवंता माझ्या कुटुंबासाठी जरी नसते आले तरी जमलाच तरी, पण या मुख्य जनावरांचे चंदीपुरते जरी पैसे मिळाले असते तरी भरपूर झालं असतं. तुकाराम महाराज त्या मोठ्यावर बसून भगवंताचं स्मरण करत होते आणि जगाचा मालक पंढरपूरमध्ये रडत होता. रुक्मिणीने विचारलं देवा काय झालं रडायला? भगवंताला सांगितलं रुक्मिणी माझे तुकाराम महाराज त्या गावात मिरच्या विकायला आले ग, पण सगळ्या बदमाश लोकांनी तुकोबारायांना फसवलं, 1 रुपया दिला नाही. जगाच्या मालकीने सांगितलं मग तुम्हीच काहीतरी करा की. ते म्हणजे मी काय करू? तुकाराम महाराजांनी कुणाचं नाव लिहिलं नाही,
किती किलो न्याल्या, किती पैसे झाले हे विचारलं नाहीये, तर मी काय करू? रुक्मिणी सांगितलं, देवा तुम्हाला काय माहिती नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे ना, जावा की तुम्ही. आणि जगाचा मालक तुकाराम महाराजांसाठी त्या गावात आला. आता देवाला सगळी यादीच होती, ती कोण नेलं कोण नाही त्या देवाला माहित नव्हतं. आणि ऐका ना दादा, तुकाराम महाराजांनी 4-4:30 वाजता वाट बघितली, कोणीही आलं नाहीये. सगळं सामान घेतलं, बैलाच्या पाठीवर टाकलं, आणि जेवढे आनंदामध्ये आले होते भगवंताचं नामचिंतन करत, तेवढ्याच आनंदानं भगवंताचं भजन करत तुकोबाराय गावाकडे निघाले. गावाकडे जात आहेत आणि भगवान परमात्मा त्या गावात आला. आता भगवान परमात्मा काय त्याला कमी आहे हो, सांगा ना बाबा. 7-7.5 फूट शरीराची उंची केली, धष्टपुष्ट शरीर, पायात करकर करकर वाजवणारा बूट, हातामध्ये 5-6 तोळ्याचं सोन्याचं कड, गोंगड खांद्यावर, आणि डोक्याच्या वरची अशी काठी, डोक्याला मुंडास बांधलेलं, पिळदार भाऊ मिशा. आणि भगवान परमात्मा ज्यानं 5 किलो मिरच्या म्हणून गेलं तर घेऊन बाबा सकाळी 8 किलो नेले. त्याच्या घरी गेलं देव. नेमकं 4-4:30 वाजता हे चुलीला पायी लावून चहा प्यायण्यासाठी बसलं होतं, आणि बायकोला सांगत होतं, फुकट मिरच्या हाणल्या, 2 कप चहा डबल साखर टाकून. बायको म्हणजे लईच आज आनंद झाला. म्हणला मग फुकट हाणलं ना म्हणला. आणि चहा ओतायच्या टायमाला भगवान परमात्मा अंगणात आले. देवानं बरोबर त्याचा अंगणात आल्याबरोबर चहा ओतल्याबरोबर आवाज दिला, भगवानराव. म्हणला चहाच्या टायमाला कोणाला, आता चहा मध्ये कोणीतरी भाषण झालं, याला चहाचं फुटाणा पडलेला. भगवानराव पण आवाज नवीन वाटायकडे म्हणला. त्याने मला थांब चहा कोण आहे बघतो. पुन्हा होतो यानं बाहेर आलं ना, अंगणात बघितलं बाबा. अंगणात बघितलेल्या माणसाला फुटापासून निहाळलं त्याच्या मुलाशी बसतो. माणूस तर नवा, कधी याला बघितलं नाही, कधी कुठं फिरकलेला नसताना या माणसाला आपलं नाव कसं कळालं हा पहिला प्रश्न म्हणा. विचार करू लागलं, कोण असेल बाबा, बरं नावानिशी बोलावं. जय हरी म्हणले, जय हरी. बर कसं काय आलात म्हणले, मिरच्या म्हणले हे विचार करू लागलं. मिरच्या ऐकणार तर वेगळंच होतं. बरं ज्याने मिरच्या ऐकले तिथं कोणी बसलेच नव्हतं. बरं नाव विचारलं नाही, डायरेक्ट हे आपल्या घरी आले कसं. बरं नाही म्हणतो, एका बुकीत आपला जीव घेईल म्हणा. हे माणूस काय लहान आहे का? त्यानं हा मिरच्या, हा मिरच्या, हो आणल्या सकाळी 5 किलो. देवानं सांगितलं 5 किलो नाही, अजून गठोडं बांधलेलं आहे 8 किलो. आता नाही होत म्हणलं. आता हे एवढं इतकं माहिती सांगायला त्यानं म्हणलं पळत जाऊच लागते, आता पर्याय नाही. बरं म्हणले ते पैशाचं होईल काहीतरी हो. मिरच्या जिथं विकत बसले होते तिथं तुम्ही नव्हता. तुम्ही त्यांचे कोण? ते म्हणले त्यांचा गडी. कुणाचा? ज्यानं मिरच्या विकला त्यांचा गडी. अहो त्याचे डोळे जे असे झाले आणि तोंड आज झालं. म्हणलं गडी एवढा श्रीमंत आहे, मालक कसला असं. आता त्याच्या डोळ्यात 10 तोळ्याचं सोन्याचं कड, आपलं गोंगड होतं बाबा खांद्यावर. एका बाजूला 16 हिरे, इकडच्या बाजूला 16 हिरे गोंगड्याला लावलेली होती, चमचम चमकत होते. त्यानं म्हणला पैसे गप्पुमानं दिले तर बरं आहे. देवानं सगळे पैसे गावातले जमा केले, गटुडं बांधलं. भगवंताला रुक्मिणीकडे दिलं. रुक्मिणी म्हणजे माझ्याकडे कशाला आणलं, ज्यांचं आहे त्यांना द्या ना. म्हणजे गडी म्हणून गेलतो, म्हणजे मालक म्हणून गेलतो का? तुकाराम महाराजांना गडी जर म्हणून गेलतो नाही म्हणजे तुम्हाला काय करायचं, जावा. पुन्हा भगवंतानं पाटलाचं रूप धारण केलं. तुकोबाराय देहूच्या जवळ आले होते आणि जगाचा मालक तुकोबारायांच्या मागं पळत होता. महाराज थांबा, महाराज थांबा. आणि मग तुकोबाराय थांबले. विचारलं, अहो महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये व्यापार करायला आलात मिरच्याचा? हो आलतो ना, मी त्या गावचा पाटील चुकलो बर का, तुम्हाला न विचारता मी व्यापार केला. अहो महाराज तसं नाही हो,
पण आमच्या गावातल्या लबाड लोकांनी तुम्हाला फसवलं आणि आमच्या गावाची आबरू दुसरीकडे जाऊ नये म्हणून मी पाटील या नात्याने सगळ्यांचे पैसे वसूल करून आणले बरं का, हे तुमचे पैसे घ्या. तुकोबारांनी डोळे बंद केले, हातामध्ये गाठोडं घेतलं आणि तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. माय बापा, अरे माझ्यासाठी तुला किती कष्ट करावे लागतात रे. तुकोबाराय मनातल्या मनात म्हणत होते आणि डोळे उघडून पाहतात तर जगाचा मालक कुठे होता. तुकोबारांना संसाराची चिंता करायची गरज नव्हती. तुकोबारांचा संसार जगाचा मालक करत होता आणि तुकोबाराय अखंड भगवंताचं चिंतन करत होते. मग तुकाराम महाराजांना दुःख होतं कशाचं, जेणेकरून त्या दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी ही देवाकडे इच्छा व्यक्त करत. काय दुःख होतं, सगळ्यात मोठं जर दुःख जीवाला कोणतं असेल तर ते दुःख आहे जन्म मरणाचं आणि गर्भवासाचं. गर्भवासामध्ये असताना जीव अनंत दुःख भोगतो आणि जीव त्या भगवंताकडे याचना करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे झाले उगवणी आठवीन पाय हा माझा नवलसू, रात्रानी दिवस पांडुरंगा. आपण भगवंताला नवस करून या मृत्यू लोकात जन्माला आला. नवस आताच करतात असं नाही, आपण जाता जाता नवस करतो. आई माझ्या अंतकरणातली इच्छा पूर्ण होऊ द्या, आम्ही तुम्हाला 5 नारळाचं 11 नारळाचं काय करू पटकन बोला. 11 नारळाचं तोरण बांधू. आता उगा बसल्या सांगा नारळ कुणाचं आहे, नारळ कुणाचं आहे, देवाचं. आणि 11 नारळाचं तोरण करतय आणि सगळ्या गलीत सांगते 11 नारळाचं तोरण बांध. तुझं काय त्याच्या, नारळ कुणाचं आहे, देवाचे. फुलं कुणाचे, देवाचे. पाणी कुणाचं आहे, मग तुझं काय आहे. तुकाराम महाराजांनी विचार केला भगवंताकडं आणि भगवंताला विनंती करू लागली, देवा गर्भवासाच्या दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि अखंड भगवंताची नाम साधना चालू होती फक्त आणि फक्त त्याच्यासाठी. मनुष्य जन्म विषय वासना भोगण्यासाठी नसून जन्म मृत्यूचं चक्कर सोडवण्यासाठी आहे. विषय वासना भोगण्यासाठी भगवंतानं 84 लक्ष एवढी जीव जन्माला घातली आणि या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तेच कार्य करायचे. कारण प्रत्येक जीवासाठी भगवंतानं 4 गोष्टी समान दिल्या. पण या जन्म मरणाच्या भवचक्रातून जर सुटायचं असेल तर देवानं माणसाला एक गोष्ट जास्त दिली, त्या गोष्टीचं नाव आहे ज्ञान. सगळ्या योनीला 4 गोष्टी समान दिल्या माणसाला, ज्ञान नावाची गोष्ट जास्त दिली. त्या 4 गोष्टी कोणत्या ऐका. भय, निद्रा, आहार, मैथून, सर्व योनीशी समसमान. ह्या 4 गोष्टी सगळ्यांना दिल्या पण ज्ञान माणसाला दिलं. याच ज्ञानाच्या बळावर जीवाच्या दुःखाची निवृत्ती करायची आणि या जीवाच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी भगवंताकडे प्रार्थना आहे. आई या रूपकाच्या माध्यमाने तो तुकोबाराय भगवंताकडे पाहतात. या ठिकाणी चालत असलेला हा लक्ष्मी मातेचा भंडारा आणि या लक्ष्मीच्या जन्माची गोड कथा श्रीमद भागवत महापुराणामध्ये. ज्यावेळेस देवांनी आणि दैत्यांनी म्हणून समुद्र मंथन केलं, या समुद्र मंथनातून 14 रत्नापैकी एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव आहे लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी भगवंतानं समुद्र मंथन करत असताना ठरवलं होतं की जे रत्न निघतील या रत्नाची समान वाटणी होईल. म्हणजे अर्धे रत्न दैत्याला मिळतील आणि अर्धे रत्न देवांना मिळतील. समुद्र मंथनातून 14 रत्न काढले. पण 14 रत्न काढत असताना, काढल्याच्या नंतर त्या वाटण्या करत असताना मतभेद झाला. बरोबर वाटण्या करायच्या होत्या पण वाटणीचं पारडं थोडस देवाच्या बाजूने झुकत गेलं. याच्यामुळे देवांचा आणि दैत्याचा संग्राम झाला. पुढे
देवांचं राज्य गेलं, दैत्यांचं राज्य आलं. तो भाग खूप बाजूला आहे, पण लक्ष्मी प्रगट झाली आणि या लक्ष्मीसाठी देव आणि दैत्य आपापसात वाद करू लागले. आणि वाद करत असताना लक्ष्मीनं मध्यस्थी केली. थांबा, मी मध्यस्थी करते, तुम्ही वाद करू नका. उद्या तुम्ही काय करा, सगळे सज्ज व्हा, देव दानव सगळे मिळून, आणि मला जो पसंत पडेल त्याला मी काय करीन, वरमाला अर्पण करेन. प्रत्येकाला वाटत होतं रात्रभर की आपल्याला लक्ष्मी मिळणार, कशा पद्धतीने लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल याचाच प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी सगळे नटून तटून आले. देवाच्या पंक्ती दैत्यांच्या पंक्ती बसल्या आणि लक्ष्मीनं हातामध्ये वरमाला घेतली आणि लक्ष्मी प्रत्येकाकडं जात होती, प्रत्येकाच्या समोर जात होती. त्या दिवसापासून आजपर्यंत गळ्यात माळ पडावी म्हणून नवरदेव काय करतो, वागतो. पण जगाच्या पाठीवर एक नवरदेव वाकला नव्हता. त्या नवरदेवाचं नाव आहे भगवान प्रभू रामचंद्र. अनोखे वाक्य बरं का. सगळेजण म्हणत होते प्रभू रामचंद्रला, प्रभू सीता मैया तुम्हाला वरमाला टाकणार आहे म्हणून तुम्ही वाका. वाकायची सवय असते की माणसं कुठेही वाकतात. राम अवतारातच वाकले नव्हते, तर कृष्ण अवतारात देव कसा वाकल, आणि राम अवतारामध्ये देव वाकला नाही. तर सगळेजण विनंती करू लागले, देवा वाका, देवा वाका. एक तर नवरदेव अर्धा फूट उंच असतो. दुसरी गोष्ट, तो नवरदेव कशावर उभा असतो, कशावर असतो, सगळे उभार लावून कशावर असते, चौरंगावर. नवरी कशावर असते, पाटावर. चौरंगाची उंची अगोदरच 4 बोट उंच, पुन्हा नवरदेव 4 बोट उंच, पुन्हा नवरी खुची आणि पुन्हा पाटावर. आणखी हात करून कवर उभारणार आहे म्हणून काय करावं लागतं, वाकावर, वाकावर. प्रभू रामचंद्राला सांगितलं वाका. प्रभू रामचंद्र म्हणले जगा पुढे वाक, ह्याच्या पुढे वाकणार नाही. आता जर वाकलो पुन्हा आयुष्यभर वाकावचं लागेल. सगळेजण सांगू लागले, प्रभू असं काय करतं, वाकणं वाकणं. सगळेजण विचार करू लागले, पावते नवरी कवर हार घेऊन उभारणार. आणि मग लक्ष्मणाने ठरवलं, आता प्रभू वाका म्हटलं तर वाकणार नाही. मग काय करावं, काय करावं. एवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाने सांगून पाहिलं. लक्ष्मणाला सुद्धा देव ऐकत नाहीये म्हणून लक्ष्मण थोडा माग गेला आणि माग गेला आणि लक्ष्मण पळत देवाकडे. विठ्ठला आता प्रभू रामचंद्र चौरंगावर उभे आहेत. इतक्यामध्ये लक्ष्मण पळत आले आणि लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं, प्रभू डोकं टेकवल्याबरोबर लक्ष्मणाच्या बाहू म्हणजे भुजा पकडण्यासाठी प्रभू रामचंद्र खाली वाकले आणि वाकल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं, भाभी बघता काय, पुन्हा वाकणार. चला, त्या लक्ष्मीचं प्राकट्य समुद्र मंथनातून झालं आणि ज्यावेळेस देवदैत्याच्या समोर लक्ष्मी निघाली, सगळेजण उभे होते. प्रत्येक जण मान पुढे करत होता. हार आपल्या गळ्यात पडणार, पण कुणाच्याच गळ्यात हार पडणार नाही. शेवटी लक्ष्मी भगवंताच्या समोर आली आणि समोर आल्याबरोबर लक्ष्मीनं भगवंताच्या गळ्यामध्ये हार टाकण्यासाठी ज्यावेळेस हात पुढे केले त्यावेळेस जगाच्या मालकानं मान पाडली. लक्ष्मीनं सांगितलं, देवा अहो हे वरमाला गळ्यात पडावी म्हणून प्रत्येक जण धडपड करत होता आणि मी वरमाला टाकत असताना तुम्ही मान पाठीमागे करताय, याचा अर्थ काय. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, लक्ष्मी सगळ्या जगाला तू आवडली,
म्हणून त्यांनी माना पुढे केला. तुला मी आवडलो म्हणून तू माळ घेऊन माझ्या समोर आली, पण मला तू आवडली नाही. तेवढ्याच वेळात लक्ष्मीनं सांगितलं, पत्नी म्हणून जरी आवडली नसेल तर पायाची दासी म्हणून तरी स्वीकार कराल का? म्हटल्याबरोबर भगवंतानं गळ्यामध्ये वरमाला टाकून घेतली. भगवंताचं नाव लक्ष्मीचा विवाह झाला. चला, ही लक्ष्मी भगवंताच्या आयुष्यामध्ये आल्या. प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये आपल्या कधीतरी वाजतच असते. तसं एक दिवशी देवाच्या घरी थोडस वाजलं आणि वाजल्याच्या नंतर प्रत्येक महिला आपल्या मालकाला एक दम देतात. आगाव जर काही कुटाणा केला तर चालले बघा, कुठं चालले बघा, खरं सांगा जाऊन भागत असते का? पण त्या मंत्रावर नवरा म्हणते, हे बघ तुला काय करायचं, पण असलं काही डोक्यातून काढून टाक. तसं एका दिवशी लक्ष्मीचं आणि देवाचं बोलता बोलता भांडण झालं आणि झाल्याच्या नंतर लक्ष्मी सांगितलं, देवा मी चालले, कारण काय घडलं देखील लागे माय यमुनेच्या तीरी आणि हात खांद्यावरी भगवंता मी चालले. देव नसतंय जमत जाऊन. आणि शेवटी लक्ष्मी ऐकली नाहीये आणि लक्ष्मी भगवंताला सोडून आल्या. आणि लक्ष्मी कोल्हापूरच्या ठिकाणी आपलं ठाण मानलं. कुठे? कोल्हापूर. आणि ही लक्ष्मी आली, रागाच्या भरात आल्या, पण पाठीमाग आज तरी निरोपी सांगावा येईल, कुणीतरी बोलवायला येईल. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, कोण देईना, निरोपी ना. लक्ष्मी विचार करू नका, राग आले, मला वाटतं होतं न्यायला येतील, कुणाला तरी पाठवतील. 3-4 दिवस झाला देवांचा पत्ता नाही. काय करावं? लक्ष्मी विचार करतात. एवढ्यामध्ये तिथं नारदांनी सांगितलं, नारायण नारायण. नारदा थांबा, या जरा इकडे. आणि नारद ज्यावेळेस तुझ्या गेले, नारदांनीच विचारलं, आई आणि तुम्ही इकडे कसं का? नारदा काय सांगावं, घरातला पुतळा तुम्हाला कशाला सांगू? नाही, नेमकं काय झालं? काय नाही, म्हणजे एवढं बोलत बोलत आमचं दोघांचं भांडण झालं आणि रागाच्या भरात तुम्ही घर सोडून इथपर्यंत आले. आणि मग नारदांनी सांगितलं, आई एवढा राग चालला नसतो, समजून घ्यायचं असतंय. एवढं लगेच लोकांची भूमिका, बरोबर जाऊ द्या ते बाकीच्या गोष्टी. आमच्या हेनी कुठं आहे? नारदांनी तोंड बारकं केलं. नारदा काय झालं? त्यावेळेस नारदांनी सांगितलं, आई खरं जर सांगितलं तर खऱ्यासारख्या आईला सुद्धा राग येतो. तुम्ही आता एक काम करा, देवाला विसरून जा. काय म्हणजे देवाला? नारदा तुम्हाला काय वाटतं का? काय बोलता हो आई? तुम्ही रागा इकडं आलात आणि देव तुम्हाला हुडकण्यासाठी निघाले बर का. पण देवाचा रस्ता चुकला आणि देव चुकीच्या रस्त्याने गेले आणि देव तिकडं गेल्याच्या नंतर देवानी लग्न केलं दुसरं. म्हणजे गेले कुठं लग्न केलं कोणासोबत? जगाच्या मालकानं पद्मावती सोबत लग्न केलं. आज आपण बालाजीला गेल्याच्या नंतर जी भगवंताची पत्नी पद्मावती आहे त्या पद्मावती सोबत लग्न केलं. कुणासाठी? या लक्ष्मी इकडे येऊन राग बसल्या. नारदांनी सांगितलं असं झालं म्हणून ही लक्ष्मी भेटायला भगवंताला डोंगरावर आले. भगवंताला सांगितलं, तू जगाचं कल्याण करण्यासाठी पुन्हा कोल्हापूरला जा, इथं थांबायचं नाही. एक तर तुला जाऊ नको म्हणत होतो, तू स्वतःचा राग करून इथपर्यंत आलीस. आता तू तिथं राहा आणि मी तिकडं राहतो. तो भगवान परमात्मा भगवान व्यंकटेश पद्मावती सोबत बालाजीकडे थांबले आणि आईसाहेब जगाचं कल्याण करण्यासाठी
इकडं थांबलाय. या इकडे किंवा भगवंताच्या रूपकानं तुकोबाराय नम्र प्रार्थना करतात अभंगाच्या प्रथम जोपर्यंत लेकरू तळतळून रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा येत नसते. सहज लेकरू रडलं तर आई कामामध्ये व्यस्त असते आणि लेकराला पाळण्यात झोका देते आणि पुढच्या कामाला लागते. पण ज्यावेळेस लेकरू तळतळून रडेल ना त्यावेळेस सगळं काम सोडते आणि आई पळत लेकराकडे येते. तसं तुकोबाराय सांगतात आई तू काय कर लवकर ये लवकर. अंतःकरणातलं दुःख त्या भगवंताकडे व्यक्त करायचं म्हणून धाव धावी आई आता पाहतेस काही. एवढं संसारातलं दुःख झालं. संसारातल्या दुःखासाठी देवा मी तुला कधीच बोलवलं नाही, कधी बोलवलं नाही, कधीच नाही. पण या जन्म मरणाच्या दुःखाची निवृत्ती करायची. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी जन्म मरणाचं दुःख भोगलं तरी किती वेळेस होतं म्हणून एवढा कंटाळा आला होता. जन्म मरणाचं दुःख तुकाराम महाराजांनी कधी कधी भोगलं नीट आहे का? तुकाराम महाराजांचा पहिला अवतार जर पाहिला तर तुकाराम महाराजांचा पहिला अवतार हा भक्त प्रल्हादाचा आहे. आणि या भक्त प्रल्हादाच्या जन्मामध्ये गर्भवासाचं दुःख भोगलं आणि याच भक्त प्रल्हादासाठी जगाचा मालक नरसिंह रूपानं प्रगट झाला आणि संसारिक दुःखातून सोडवले. संसाराच्या शरीराच्या दुःखातून सोडवले. हिरण्यकश्यप त्रास देत होता. हिरण्यकश्यपून त्रास दिला म्हणून त्या त्रासातून सोडवण्यासाठी जगाचा मालक नरसिंह रूपानं प्रगट झाला भक्त प्रल्हादासाठी. पुढे तुकाराम महाराजांचा अवतार अंगदाच्या रूपानं आणि या अंगदाच्या रूपाने जन्माला आल्याच्या नंतर त्याही अवतारामध्ये भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं आणि देवाच्या संगतीमध्ये प्रभू रामचंद्राच्या संगतीमध्ये जीवनाचा काळ गेला. भगवंताचं नामचिंतन सुरूच होतं आणि पुढे द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आला आणि याच भगवंताच्या सोबत तुकोबाराय उद्धवाच्या रूपाने जन्माला आले. याही जन्मामध्ये भगवंताची संगती प्राप्त झाली. भगवंताचं नामचिंतन घडलं आणि याच अवतारामध्ये भगवंतानं कसं मरायचं हे ज्ञान उद्धवाला दिलं. कृष्णावतारामध्ये भगवंतानं कसं जगायचं हे अर्जुनाला शिकवलं आणि कसं मरायचं हे उद्धवाला शिकवलं. कसं मरायचं याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे आणि कसं जगायचं याच्यासाठी आहे. कसं जगायचं याच्यासाठी 700 श्लोक सांगितले अर्जुनाला आणि कसं मरायचं हे उद्धवाला गोड चिंतन प्रभासक क्षेत्राच्या ठिकाणी सांगितलं. पुढे तेच उद्धव नामदेवरायाच्या रूपाने या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले आणि नामदेवरायाच्या रूपाने जन्माला आल्याच्या नंतर भगवंताच्या सानिध्यामध्ये जीवनाचा काळ गेला. नवे नवे
या जन्मामध्ये भगवंत नामदेवाच्या हातानं भोजन केला. नामदेवा हाती दूध प्याला. अहो मला सांगा, एवढं देवाला जीव घालणं सोपं होतोय? दगडाच्या मूर्तीला नामदेवरायांनी भोजन घातलं. आता भगवान परमात्म्याने याही अवतारामध्ये त्यांची खूप काळजी घेतली. कुणाची? नामदेवरायाची भरपूर काळजी घेतली. किती काळजी घेतली ऐका. नामदेवरायाचे कुटुंब भगवंताच्या नामसाधनेमध्ये काळ घालवत होतं आणि नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती, शतकोटी अभंगली. पण ही प्रतिज्ञा अपूर्ण राहिली आणि ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तो कोबरायांचा होता. फक्त सांगितलं शेवटी नामा लावायच्या ऐवजी शेवटी काय लावा? भगवंताचं ती अभंग संख्या पूर्ण करा. नामदेवरायांच्या साधनेमध्ये अभंगाची संख्या पूर्ण झाली नाही म्हणून पुढे तुकोबारायांचं अभंग संख्या लिहायला प्रारंभ झाला आणि ते कार्य पूर्ण झालं. आणि आता तुकाराम महाराजांनी ठरवलं की आता आपलं कार्य संपलं आणि हे कार्य संपल्यामुळे आपल्याला आता इथे राहायचं नाही. या जन्म मरणाच्या दुःखातून आपल्याला आता निघून जायचं आहे. म्हणून भगवंताला विनंती करतात, धाव घाली आई, ये आई लवकर ये. आजपर्यंत हे जन्म मरणाचं दुःख भोगलं आणि या जन्म मरणाच्या दुःखातून तुम्हाला काय करायचं? निवृत्त कर. आपण देवाकडे शरीराच्या दुःखासाठी जातो आणि शरीराच्या दुःखाची निवृत्ती होवी म्हणून आपण देवाला अनेक प्रकारचे सायास आयास नवस नाना प्रकारचे प्रयत्न करतो. पण शरीराचं दुःख भोगावंच लागतं आणि जर आता नाही भोगलं तर ते पुन्हा भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. बरोबर आहे? केले कर्म झाले शरीराच्या जन्माला आल्याच्या नंतर शरीराचं दुःख सगळं भोगून संपवावं लागतं आणि ते दुःख जर शिल्लक राहिलं तर पुन्हा यावं लागतं. पण इथं धडपड आपण शरीराच्या सुखासाठी करतो, दुःख बरं जीवाच्या सुखासाठी करतो. म्हणून भगवंताकडे आईच्या रूपानं पाहतात. आता गोड शब्द पूर्वीच्या काळी आईला माय असायचं. माईचा शब्द नंतर पुन्हा घेतला, आईनं घेतला. आईचा शब्द पुन्हा मम्मीने घेतला आणि आता अजून इथून पुढं काय निघेल आणि किती शॉर्टकट होईल सांगतात. खरं सांग, आई म्हटल्यावर गोड वाटतं का माय म्हटल्यावर गोड वाटतं? माय म्हणल्यावर चांगलं वाटतंय का आई म्हणल्यावर चांगलं वाटतं? मायला म्हणलं माय म्हणल्यावर अति आनंद वाटतोय का आई म्हणल्यावर? माय म्हटल्यावर. पण आई म्हणल्यावर बरं वाटतंय का मम्मी म्हणल्यावर? आई म्हणल्यावर बरं वाटतं. पण आईपेक्षा सुद्धा
माय म्हटलं की अजून गोड वाटतं, नीट शब्द ऐका. आता काही करू नका, पण घरी गेल्यावर करा. माय शब्द उच्चारत असताना आपले ओठाला चिकटतात. काय होतं? माय शब्द उच्चारत असताना दोन्ही ओठ चिकटतात आणि जिथं ओठ चिकटतात तिथं ओढावा निर्माण होतो. त्याचं नाव आहे जिव्हाळा किंवा प्रेम. बरोबर आहे? आता माय शब्द उच्चारून पहा. तुम्ही ओठाला ओठ न लावता माय शब्द म्हणायचा. बघा बरं होते. माय शब्द ओठाला ओठ भेटू द्यायचा नाही, चिपवायचा नाही अजिबात. होतंय? बघा, माय म्हणता ओठाला ओठ मिठ, माय आत्या म्हणता ओठाचं अंतर मोठ. बघा चिपकती का ते ओठाला ओठ. माय म्हणता ओठाला ओठ मिठ, आत्या म्हणता ओठाचं अंतर मोठ. जिजी म्हणता जीभ घेई विसावा, सासू म्हणता तोंडातून जाई. म्हण की माय गोड शब्द. आणि तो को बघा भगवंताला आई म्हणतात. धाव घाली आई आता पाहतीस काय देवा, किती अंत पाहणार आहेस. आता माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलं. अभंगाच्या तिथे नाही माझ्या पोटी, झालं आणि ते दुःख सहन करण्याच्या क्षमतेच्या पुढे गेलो. म्हणून आता मला ते सहन होत नाही. लवकरात लवकर तुम्ही काय करा, या लवकर येऊन माझ्या अंतःकरणातलं दुःख दूर करा. करावे शीतळ बहु झाली हळहळ. व्यवहारामध्येही बघा, वडील कधीतरी रागावले ना शांत कोण करतो? बरोबर. आजपर्यंत पहा, वडील जर रागावले तर शांत कोण करतो? मी समजून सांगते त्यांना, तू जास्त टेन्शन एवढं पर्यंत म्हणा, पण पुढचं म्हणू नका. आणि तुला काय करायचे, मी आहे ना, त्याला काय कळतोय एवढं तर म्हणू नका.
होय बाबा बरेच जण म्हणतात जाऊया ते असंच करते पहिल्यापासून मीच म्हणून तसं म्हणत जाऊ ते रागावत असतील बोलत असतील पण खरं प्रेम का वडिलांचं आहे बरं का लेट आहे का माता मौली सगळ्यात प्रेम आई करते का वडील करतात उसना आणू नका आई प्रेम करत नाही का आई प्रेम करते नवे नवे आई प्रेम जास्त दाखवते वडील प्रेम दाखवतही नाही कधी वेळ प्रसंगाला रागावत असतील रागावले बी तरी त्याला कारणीभूत आईच असते कारण त्या ऑफिसहून आलन पिशवी बी टिपू देत नाही तर दिदीनं असं केलं बाहेरनं असं केलं आणि मग ते कधीतरी मग ते रागात दिवसभराच्या टेन्शन मध्ये काहीतरी बोलून जात असतील रागावत असतील चला तुकोबाराय सांगतात देवा लवकर या आणि मला काय करा शांत करा शांत करा गोड प्रसंग सांगतो आई शांत किती करते आणि शीतळ किती करते एक वेळेस एक जण तुळशीला पाणी घालत होता बाबा तुळशीला पाणी घालत होत विचारलं हे पाणी कशाला घालत म्हणजे तुळशीला पाणी घालत मग काय होते तुळशीला पाणी घालते ते म्हणजे माय आहे ते काय आहे तुळस काय आहे माय आहे ठीक आहे तुळशीला पाणी घातलं त्याला पाया पडला प्रदक्षिणा घातल्या आता ते उभारलं होतं ते नास्तिक होत त्याला त्याचा राग येऊ लागला ना बाबा जायचं होतं बाहेर ते तुळशीला पाणी घालून त्यानं प्रदक्षिणा घातल्या प्रार्थना केली आणि प्रार्थना करून ते निघाल्याच्या नंतर थोडंसं असं बाहेर आलं की पुढे गाय भेटली त्यानं गाईच्या पाया पडलं गाईला नमस्कार केला आता त्यानं विचारलं ही कोण आहे त्यानं म्हणलं ही बी मायेच आहे त्यानं म्हणला काय डोकं सरकलं तरी म्हणला मगा तुळशीला मायेच म्हणलास आता गाईला मायेच म्हणलास बाप नेमकं कुठे आहे म्हणला त्यानं म्हणलं तुला बाप बघायचे का त्यानं म्हणलं दाखव कुठे ती चल म्हणले आणि चल म्हणले ना असंच थोडस फिरत फिरत मांजरा नदीच्या काठावर गेले आणि मांजरा नदीच्या काठावर जात असताना त्यानं एक झाड बघितलं आणि ते झाड बघितल्याबरोबर त्याच्या पाया पडला त्याच्या पाया पडला आणि त्या झाडाला लांबून प्रदक्षिणा घातली स्पर्श नाही केला ऐका नाही काय गोड ऐका तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना तुळशीला स्पर्श केला गाईच्या पाया पडत असताना गाईला स्पर्श करून पाया पडला पण इथं दर्शन लांबून घेतलं आणि लांबून प्रदक्षिणा घातली ते नास्तिक संघ होतं ते बघत होतं आणि मग त्यानं विचारलं आता ही कोण आहे म्हणला ही बाप आहे अरे म्हणला काय तुमचा बाप पण माय कुठं झाड गाय माय असते का म्हणला आणि त्यानं गडबडीने गेलं आणि ते झाड उठली कशाचं बापाचं आता ते झाड होतं आग्या बोलायचं झाड कशाचं होतं आग्या बोलायचं होतं आता मला सांग आपण खेड्यात त्या मंडळीला त्याचा जास्त परिचय शहर मधलेली काय त्या आग्या बोलून काय आता त्या आग्या बोंडाचं झाड उठल्याबरोबर ते काय बसलं असेल काय ते काय झालं आग्या बोंडाने ते लागलं की चलचल करायला ते लागलं चलचल करायला अरे असं कुठं असते का असं कुठं असते का आता याला शांत कसे करायचे ते म्हणलं आता माईकडे जावं लागेल आता कुठं जावं लागेल माईकडे जावं लागेल ते पळतच दोघं घरी आले आणि घरी दारात आपल्याला तुळशीचा पाला काढला तुळशीचा पाला काय केला लावला त्यानं म्हणला माईपेक्षा बाप लय खतरा शीतळ शांत करायचं असं तर कुठं जावं लागेल आईकडे जावं लागतं म्हणून कुठं बघा भगवंताला आईच्या रूपाने म्हणतात करावी शीतळ बहु झाली हळहळ जन्म मरणाचे दुःख देवा भरपूर भोगलं आणि या जन्म मरणाच्या दुःखातून मला सोडवा आता तुकोबारा एवढं देवाला विनंती करतात देवानं तुकाराम महाराजांना सोडवलं का आणि पुढे तुकोबाईंनी प्रमाण दिलं तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी पण तुकोबाईंना भगवंतांना अजून सांगितलं देवा तुझं नामस्मरण घडावं आणि जगाची सेवा जर घडावी वाटत असेल तर सुखानं तुम्हाला गर्भवासाचं दुःखात पाठव तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माशी देवा लवकर या
आणि या दुःखातून मला निवृत्त करा विठोबार कुमाई सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी करावे शिफळ भोगू झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी धावत्या वेगामध्ये 3 चरणाचा भावार्थ संपला. इतर चरणाचा भावार्थ शिल्लक आहे. 5-10 मिनिटात कीर्तन संपवण्याचा प्रयत्न भगवंताला शंकर देवा या जगामध्ये तुझ्या शिवाय सोडवणारा दुसरा कोणी नाही, म्हणून हे मस्तक मी तुझ्या पायावर समर्पित करतो. अभंगाचे शिव कामने ढोई Oh
भगवंताला आईच्या रूपामध्ये पाहून सांगतात, आई हे मस्तक तुझ्या डोक्यावर ठेवतो, कारण हे मस्तक दुसरीकडे ठेवण्यासाठी जागा कुठे आहे. मस्तक कुठेही टेकू नये, जिथं टेकवायचे तिथंच टेकवावं आणि जिथं चालवायचे तिथं चालवावं. माणसं नको तिथं डोकं लावते आणि नको तिथं टेकवते. बरीच माणसं पाया पडल्यावर काय होईल, नाहीच पडलं तर नको पडू, आणि जिथं गरज नाही तिथं बुटासहित पाया पडते. आता मला सांगा, हे मस्तक एवढं हे बुटासहित करायचे पाया पडेल. संतांच्या भगवंताच्या चरणारविंद डोकं टेकवावं, डोकं टेकू नका. हे डोकं खूप महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे डोई देवा तुमच्याशिवाय या जगामध्ये दुसरीकडे पाया पडायचं ठिकाण नाहीये. काही ठेवी हे पायी, आणि विनंती अर्ज करायचं असलं का नम्र व्हावं लागतं. ज्यांनी नम्र झाले त्यांना देव प्राप्त झाला. नम्र झाला भूता प्रेमी कोंडले अनंता. म्हणून नम्रता असावी. म्हणून तुकाराम महाराज सांगतो, देवा मी नम्रपणे तुम्हाला प्रार्थना करतो, या आणि मला दुःखातून निवृत्त करा. असा सरळ सरळ चिंतन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून शिवाय पूर्णविराम. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे नरसिंह लक्ष्मी माता भंडारा महोत्सव हरिभक्तीपरायण संजय महाराज मुंडे एवं गुरुमाय उज्ज्वलाताई मुंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन, त्या निमित्ताने या कीर्तनवृत्ती सेवेचं आयोजन, या कीर्तन सेवेसाठी आमचे हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज रंजनपूरकर हेही आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांचेही धन्यवाद. आमचे बालवारकरी कुठल्या इथं काय संस्थेचं नाव? गोविंद माऊली वारकरी शिक्षण संस्था वांजरवाडा. हे सुंदर या ठिकाणी, कारण हे संस्कार आहेत. आता लहानपणापासून जर असे संस्कार झाले तर एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, संपत्ती मिळवण्यापेक्षा संतती चांगली असावी. संपत्ती भरपूर आहे, संतती जर अयोग्य मिळाली तर डोळ्यात देखत अवघड आहे. म्हणून मला सांगा, आता हे लहान लहान लेकरं आहेत. आता हे एकदा जर ह्यांनी असं ह्याच्यामध्ये जीवन जगलं तर हे पुन्हा काही दुसरीकडे जातील का? गोड या ठिकाणी वांजरवाड्यावरून येऊन सुंदर असं या ठिकाणी भजनासाठी उपस्थित राहिले मुंडे परिवार एवं आमच्याही त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य विनोदजी महाराज लाडे अपचुंदा तेही उपस्थित आहेत. आमचे दुसरे मृदंगाचार्य शुभम महाराज माकुडे महापूर, आमचे हरिभक्तीपरायण कीर्तनकार भागवताचार्य विजू महाराज किनगावकर, आमचे हरिभक्तीपरायण अच्युत महाराज गुरुजी गाडगे महापूरकर, आमचे हरिभक्तीपरायण चेंबिले महाराज, आमचे हरिभक्तीपरायण शिरसाट महाराज आहेत, परमेश्वर महाराज पुढे आहेत, आमचे विठ्ठल महाराज, आमचे हरिभक्तीपरायण नळोबा माऊली, आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज मुंडे, तगारे महाराज, गोविंद महाराज गिराम, आमचे माऊली महाराज, आमचे विनेकरी बाबा सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टमवाल्यांचे सुद्धा धन्यवाद बरं का. गोड नियोजन आहे, कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. तुम्हालाही धन्यवाद. आणि तुमच्याकडून असंच पारमार्थिक कार्य घडावं ही भगवंताकडे प्रार्थना करावी. कारण साहित्य एकच असतं, ऑपरेटर महत्वाचा असतो. कारण स्वयंपाकाचं साहित्य एकच असतं, पण स्वयंपाक बनवणारी बदलली की चव. आता त्या स्वयंपाकात ते सामान वेगळं आलं पण सामान तेच आहे. तसं मशीन एकच असते, ऑपरेटर खूप महत्वाचा असतो. कारण महाराज मंडळींना स्पीकरचा भरपूर अनुभव आलेला असतो. कारण दिवसभर गाणी म्हणते आणि मंगळाष्टकेलाच बंद पडते. हे स्पीकरचं वैशिष्ट्य असते बरं का. म्हणजे गोड आहे. लाईट गेली की पटकन एका मिनिटामध्ये इकडून जनरेटर बंद झाले की लगेच नियोजन असावं आणि जसं पाहिजे तसं हे असावं. टावर हरिभक्तीपरायण टावर खाली रेंज गेली माकुडे महाराज, हा
टावर खाली ट्रेन चालले म्हणलं. नाही माकुडे महाराज म्हणलं आमचे माकुडे महाराज. कीर्तन फक्त कुठेही असावं, दिवस जरी गेला तरी महाराज त्यांची एवढी धडपडण तळमळ असते. ते बरोबर ते शूटिंग करणार की लगेच संध्याकाळपर्यंत लगेच बघायला सगळ्यांना तयार आहे. आमचे हरिभक्तीकरण लिमराज महाराज माकुडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माकुडे महाराजांचे धन्यवाद. आता बसलेले म्हणतील आणि आम्हीच कीर्तन ऐकायला नसतो आलो तर यंदाच एवढ्याला सांगून गेले असते का काय. उगाच जाता जाता आमचं नाव तरी घ्यायला पाहिजे होतं. टाळकऱ्याचे धन्यवाद, पेटीवाल्याचे धन्यवाद, स्पीकरवाल्याचे धन्यवाद, बोलवणाऱ्याचे धन्यवाद, पेटीवाल्याचे धन्यवाद, गुळखाऊ घालणाऱ्याचे धन्यवाद. आणि आम्हीच नसता आलो होतं. होय, तुमचा अधिकार समूह किती आहे. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, साक्षात भगवान शंकराचे तुम्ही अवतार, म्हणून तुम्हालाही धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते तुम्हाला थोर साधुसंत मायबापांचा आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरबगावकर यांचा कृपा प्रसाद, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नोभ्यंग भूतवृत्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मज क्षमा करणे संती नोभ्यंग भूतवृत्ती. वास्तविक पाहता कुठलाही अधिकार पात्रता योग्यता नसताना या ठिकाणी सेवा प्राप्त झाली. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. झालेली सेवा भगवती आई साहेबांच्या चरणी समर्पित करून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आपणा सर्वांना नम्र प्रार्थना आहे, सर्वांनी सरळ 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 आशे नाही, सूर्यफुलासारखे असे सरळ कानाला लागून अनुग अर्धा तास तरी असेच राहते होईल. एका दुसरी पंगत उपसतो. ज्ञानेश्वर